ह्यो आहे रामलिंगचा पार्ट 2. आता जर तुम्ही पार्ट 1 बघितला नसेल तर माझ्या पेजला जाऊन पहिला पार्ट 1 बघा. तुम्ही जर रामलिंग वर आला तर तिथनं अजून एक रोड वर गेलाय तर तो रोड जातोय डायरेक्ट अल्लमप्रभूला. आता ह्यो रोड जरा खराब आहे तेवढं जरा समजून घ्या, कारण की हे सगळं जे आहे ते डोंगरावर आहे आणि ह्याच्या टोकावर येऊन पोहोचला की तुम्हाला दिसेल एक मंदिर. हे मंदिर जे आहे हे आहे अल्लमप्रभू तीर्थक्षेत्र. ह्या मंदिराचा भूतकाळ तर काय मला माहित नाही आणि याची एवढी माहिती पण नाही मला, पण याच्या बॅक साईडला असला भारी व्ह्यू येत होता का नाही, पण आता ते सगळं तिथं बंद केल्यात बघा. म्हणून आम्ही तिथनं निघालो डायरेक्ट धुळोबाला आणि धुळोबाला येताना मोर दिसणार हे तर 100% फिक्स आहे बघा. तिथनं आम्ही येऊन पोहोचलो डायरेक्ट मंदिराच्या पायथ्याशी. अजून इथनं मंदिर लई वर आहे आणि याला पायऱ्या तर एवढ्यात का नाही ढीक पायरे. आता या देवाचा चेहरा भक्तांकडे नसून तर डोंगराकडे आहे. आता ह्याच्या पाठी मग काय लॉजिक आहे आणि काय इतिहास आहे हे तर काय मला माहित नाही. ह्या देवाची यात्रा असते का नाही त्यावेळेला हे सगळं गजबजलेलंच असते बघा. आणि इथं सहल पण आलती. आता ही कुठली पोर आहेत काय मला माहित नाही एवढं, पण एवढं माहित आहे इथं माकडे ढीक आहेत, त्यामुळे तुमची पर्स आणि मोबाईल दोन्ही सांभाळून ठेवायचं, नाही तर मग काय गेलं. तिथं थोडा वेळ विश्रांती केली आणि तिथनं डायरेक्ट आलो खाली. आणि आता इथं आले म्हटल्यावर लडगी तर घ्यायला लागते म्हणून लडगी घेतलो बघा. आता आमच्या इथं तर याला लडगी म्हणतात, तुमच्या इथं काय म्हणतात कमेंट मध्ये नक्की सांगा. आता रामलिंगला आलाय आणि जाताना गुट्टा खाल्ला नाही मग त्याचा काय उपयोग. मग जाता जाता आम्ही गुट्टा खायचं ठरवलं. मग तिथं मामा पण होतीत बघा, गुट्टा भाजून द्यालती आणि ह्याची किंमत काय लई नाही आहे, फक्त 20 काय 30 रुपयालाच होतं बघा ते. आणि एकावर पोट भागत नाही म्हणून आणि घेतलेलो. तिथनं येऊन पोहोचलो आम्ही हातकलंगड्यात आल्यावर म्हटलं काहीतरी नाश्ता करूया. मग काय मागवली की हो कुर्मापुरी खाऊन घेतलो आणि म्हटलं आता जरा चहा पिऊया आणि गरम होऊया. तिथनं ते सगळं आवरलो आणि बिल केलो आणि डायरेक्ट निघालो आम्ही घरच्या दिशेने. आता असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पेजला फॉलो तेवढं नक्की करा.